तर मैत्रिणी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गणपतीसाठी लोड कसे तयार करायचे। त्यासाठी उंची घ्यायची आहे आपल्याला 8 इंच लक्षात ठेवा आणि रुंदी घ्यायची आहे आपल्याला 7 इंच। उंची घ्यायची आहे 8 इंच आणि रुंदी घ्यायची आहे आपल्याला 7 इंच। अशा पद्धतीने आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता आता फोल्ड करून दाखवलेला आहे आणि जो कट आपल्याला जे आपल्याला खालच्या साईडला गोलाकार जे पॅच लावायचं आहे त्याची सुद्धा उंची आपल्याला त्याची सुद्धा माप आपल्याला घ्यायची आहे। तर बघू शकता असा गोलाकारचं माप 8 येतं आहे। अशा पद्धतीने तुम्ही जेवढा आपण ते लोडचं कटिंग केलेलं आहे तेवढा गोलाकार तुम्ही माप घ्या आणि अशा पद्धतीने गोल तुम्ही तो पॅच मी कट केलेला कट करा। तर बघा शकता गोल पॅचचं पूर्णपणे उंची आलेली आहे 8 इंच। त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। अशा पद्धतीने लोड शिवायच्या अगोदर तुम्ही लेस लावून घ्या की जेणेकरून शिवल्यानंतर आपल्याला लेस लावता येत नाही। तर गणपतीची शोभा वाढवण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांसाठी हे लोड छोटे छोटे का होईना तयार करायचे आहेत। तर तुम्ही सुद्धा तुमच्या गणपती बाप्पासाठी अशा प्रकारचे लोड नक्की तयार करा की जेणेकरून गणपती बाप्पांचं सौंदर्य वाढेल आणि गणपती बाप्पाही उठून आणि सुंदर दिसतील। तर अशा पद्धतीने मी लेस लावून घेत आहे। तुम्हीही दोन्हीकडून लेस लावा की जेणेकरून लेस लावल्यामुळे थोडे आपले लोड आहे ते उठून आणि छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही लेस लावून घ्या। तर आता काय करायचं आहे आपल्याला पुढच्या साईडला 1 इंचाने अशी छोटीशी टीप मारून घ्यायची आहे की जेणेकरून आपल्याला तिथून नाडीसाठी बंदासाठी आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला 1 इंच आपल्याला पाऊण इंच टीप घालून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने टीप घालून घेतलेली आहे। आता आपल्याला फोल्ड करायचं आहे छोटंसं। तर बघू शकता आता मी फोल्ड करत आहे। फोल्ड करण्यासाठी आपल्याला तिथे बंद बांधून घ्यायचं आहे, त्यामुळे फोल्ड करायचं आहे। खूप सोपी पद्धत आहे। साधारणतः 1 इंचचं फोल्ड करून घ्या तुम्ही आणि तुमच्याही घरातील गणपती बाप्पासाठी तुम्ही हे लोड नक्की शिवा। तर बघू शकता अशा पद्धतीने मी लेस लावलेली आहे आणि आता मी जो गोल पॅच कट केलेला आहे तोही आता मी लावून घेणार आहे। तर अशा पद्धतीने गोल पॅच जो आहे तो तुम्ही लावून घ्या। तर बघू शकता आता मी शिलाई केलेली आहे। शक्यतो फिनिशिंग व्यवस्थित येऊ द्या। कलरचा दोरा वापरा की जेणेकरून कोणी जरी बघितलं तर त्यांना सुद्धा छान वाटावं। त्यासाठी फिनिशिंग व्यवस्थित येऊ द्या। थोडंसं नाजूक काम असतं, वेळ लागू द्या, पण सुंदर मस्त शिवा। आपल्याला आवडलं तर इतरांना आवडत असतं, त्यामुळे शक्यतो खूप सुंदर शिवण्याचा तुम्ही प्रयत्न करा। तर अशा पद्धतीने गोल जो पॅच आहे तो मी लावून घेत आहे। तर मी तुम्हाला सगळी काही मापं वगैरे सांगितलेली आहेत। गोल पॅचचं माप कसं घ्यायचं, कसं ते कटिंग करायचं तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर अशा पद्धतीने गोल पॅच लावून झालेला आहे। आपला लोड तयार झालेला आहे। काहीच वेळ लागत नाही मैत्रिणींनो, 2 ते 3 मिनिटात होऊ शकतं। तुमच्या घरात कोणतंही कापड असेल तर तुम्ही घ्या। तर बघू शकता अशा पद्धतीने सर्व दोरे तोडून घ्यायचे आहेत आणि आपल्याला 2 लोड गणपती बाप्पासाठी करायचं आहे। गणपती बाप्पांना थोडासा आराम करण्यासाठी हे लोड आपल्याला बनवायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड जे केलेलं आहे त्याच्यामध्ये नाडी बंद घालून घ्यायचे आहेत। पिनअपच्या साह्याने तुम्ही बंद घालून घ्या। बंदाची उंची तुमच्या अंदाजेप्रमाणे घ्या। आता इथे मी 10 इंच घेतलेली आहे, तुम्ही कमी पण घेऊ शकता, जास्त पण ठेवू शकता। बंद काही नाही, तुमच्या अंदाजेप्रमाणे तुम्ही घ्या। आता या लोडमध्ये आपल्याला कात्रण टाकायचे आहे। शक्यतो कात्रण नवीनच टाका, आपण देवासाठी हा लोड बनवत आहोत। आणि तुमच्याकडे जर कॉटन म्हणजे कापूस असेल तर कापूस टाकू शकता, पण शक्यतो कापूस एवढा जास्त नसतो टाकण्यासारखा। जरी तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकून घ्या, नसेल तर छोटे छोटे कापडाचे कात्रण जरी टाकले तरी चालेल। मी आता इथे कात्रण टाकणार आहे। बघू शकता इथे सगळं काही नवीन कात्रण कपडे आहेत छोटे छोटे, ते मी कट करत आहे आणि त्या लोडमध्ये आपल्याला पूर्णपणे गच्च भरून घ्यायचे आहेत की जेणेकरून आपला लोड गादीसारखा सुंदर छान दिसला पाहिजे। बघू शकता आता इथे कात्रण मी कट केलेले आहे ते पूर्णपणे लोडमध्ये घालून घ्यायचे आहेत। तर बघू शकता आपला लोड किती सुंदर छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहे। मग तर तुम्हाला मी हा गणपती बाप्पाला
गणपती बाप्पाच्या शेजारी हा लोड ठेवून पण दाखवणार आहे. आपला गणपती किती अट्रॅक्टिव्ह दिसतो हेही तुम्हाला आता लवकरच कळेल. तर अशा पद्धतीने पूर्णपणे लोडमध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि आता हे जो बंद आहे तो आपल्याला घट्टपणे बांधून घ्यायचा आहे आणि जो काही बंद वरती राहतो तो कट करा किंवा आतल्या साईडला तुम्ही घालू शकता. आता इथे मी आतल्या साईडला घालणार आहे जो राहिलेला बंद आहे तो, की जेणेकरून वरती दिसू नये. बघू शकता आतल्या साईडला मी घातलेला आहे. अशा पद्धतीने आपले 2 लोड तयार झालेले आहेत. तर किती सुंदर आणि छान अट्रॅक्टिव्ह आपले लोड दिसत आहे. तर बघू शकता मैत्रिणी, तुम्हीही तुमच्या घरातील गणपती बाप्पासाठी असे लोड नक्की तयार करा. खूप कमी वेळ लागतो आणि नवीन कात्रण असता कपड्याचे कात्रण त्यामध्ये घाला, थोडीशी लेस लावा आणि अशा पद्धतीने तुम्ही लोड गणपती बाप्पासाठी नक्की करू शकता. फार कमी वेळ लागतो आणि गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी आणि गणपती बाप्पाच्या आरामासाठी हा लोड नक्की तयार करा. तर बघू शकता आता गणपती बाप्पा आमच्या घरामध्ये आहे, छोटाच आहे आणि शेजारी मी लोड ठेवलेले आहेत. लोडच्या वरती मी छोटेसे पिवळ्या कलरचे पॅच लावलेले आहेत जेणेकरून छान दिसावं म्हणून. तुम्हीही तुमच्या घरामध्ये थोडंसं पॅच वगैरे असेल तर लोडच्या वरती लावा, की जेणेकरून तो लोड छान अट्रॅक्टिव्ह दिसला पाहिजे. तर बघू शकता गणपती बाप्पाच्या गळ्यात जी मोदकाची माळ घातलेली आहे ती सुद्धा मी कापसाचीच केलेली आहे आणि इकडे जे तुम्हाला फुलं दिसत आहेत ती फुलं ओरिजिनल नाही आहेत, ती कापसाची बनवलेली आहेत. फक्त जास्वंदीची फुलं ओरिजिनल आहेत, बाकी सर्व फुलं मी कापसाचीच बनवली आहेत आणि त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तर तुम्ही त्याची माहिती हवी असेल तर नक्की तो व्हिडिओ बघा. चाफ्यांच्या फुलांचा पण व्हिडिओ टाकलेला आहे, कापसाचे मोदक कसे बनवायचे तेही मी टाकलेले आहे. तर तुम्ही नक्की बनवा, नक्की व्हिडिओ बघा आणि नक्की बनवा आणि गणपती बाप्पाचं डेकोरेशन सौंदर्य नक्की वाढवा. तर अशा पद्धतीने लोडमध्ये बघा गणपती बाप्पाचं सौंदर्य किती वाढलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. शेअर केल्यामुळे इतरांना सुद्धा काहीतरी नवीन आयडिया मिळू शकते आणि तेही गणपती बाप्पासाठी अशा प्रकारचे लोड नक्की बनवतील मैत्रिणींनो. तर बघू शकता कापसाच्या मोदकाची माळ ही गणपतीला घातलेली आहे. चाफ्यांची फुलंसुद्धा कापसाचीच बनवली आहेत, तीही घातलेली आहेत आणि अशा पद्धतीने गणपती बाप्पा खूप सुंदर आणि छान दिसत आहेत. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.